नमस्कार, मी पूजा पुरोहित. तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा व्हिडिओ हा माझा त्या मैत्रिणींसाठी आहे किंवा त्या मुलींसाठी आहे ज्यांना खरंच ब्लाऊजचा क्लास करायचा आहे मनापासून, परंतु काही कारणास्तव ते बाहेर क्लास करू शकत नाही. तर घरच्याच घरी कसा त्या 1 महिन्यामध्ये क्लास करतील या दृष्टिकोनातून मी असे व्हिडिओ घेऊन येत आहे आणि एक अशी सिरीज करणार आहे. या कोर्ससाठी आपल्याला या बेसिक गोष्टी लागणार आहे त्या मी पहिल्यांदा सांगते. त्यासाठी आपल्याला पहिले पेपर लागणार आहे, वही लागणार आहे, एक फ्रेंच कर्व लागणार आहे, त्यानंतर टेप लागणार आहे, एक पट्टी लागणार आहे, पेन लागणार आहे आणि कात्री लागणार आहे. या बेसिक गोष्टी आपल्याला या क्लाससाठी लागणार आहे. तर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला आणखी एक गोष्ट देखील सांगणार आहे. आपल्याला जेव्हा मापं घ्यायची त्या मापासाठी आपल्याला एक ब्लाऊज लागणार आहे. ब्लाऊज घेताना तुम्ही ज्या पण ब्लाऊजचं तुम्हाला माप घ्यायचं ते ब्लाऊज व्यवस्थित बसणार अशा पद्धतीचं असावं, जेणेकरून आपलं जे माप आहे ते चुकणार नाही. आता या ब्लाऊजच्या मापामध्ये आपल्याला काय काय घ्यायचं असतं ते देखील मी सांगणार आहे. सगळ्यात आधी आपल्याला ब्लाऊज जेव्हा कटिंग करायची असती, पेपर कटिंग करायची असती, सगळ्यात आधी आपल्याला उंची घ्यायची असती, त्यानंतर छातीचं माप लागणार असतं, त्यानंतर शोल्डर, मुंडा आणि गळ्याचं माप देखील लागतं. मागचा गळा, पुढचा गळा हे दोन्ही गळ्याचं माप लागत असतं. त्याचबरोबर आपल्याला कमरेचं देखील माप लागतं आणि बाहीची लांबी आणि दंडघेर अशा प्रकारची मापं ही ब्लाऊज शिवताना किंवा कटिंग करताना ही घ्यायची असतात. आता ही मापं कशी घ्यायची चला तर आपण पाहूया या व्हिडिओमध्ये. सगळ्यात आधी आपल्याला ब्लाऊजची ही उंची घ्यायची असते. ब्लाऊजची उंची कशी मोजायची ते तुम्ही या व्हिडिओत व्यवस्थित पाहून घ्या. हे पहा, इथे शोल्डर असतं, या शोल्डरपासून आपल्याला टेप ठेवायचा असतो आणि हा अगदी इथे जेव्हा मागचा जो टक्स असतो त्या टक्सवर आपल्याला हे टेप ठेवायचा असतो आणि हे ब्लाऊज थोडंसं ओढायचं असतं. पहा, जास्त ओढायचं नाही आहे, अगदी नॉर्मल ओढायचं आहे. तुम्ही पाहू शकता याची उंची आहे 13.5. अशा पद्धतीने आपल्याला हे उंचीचं माप घ्यायचं असतं. त्याच पद्धतीत आपल्याला जेव्हा आपण पूर्ण माप घेतो तेव्हा हे अंगावर आपल्याला असं गोलाकार पद्धतीने आपण अंगावर माप घेतो, पण जेव्हा आपण ब्लाऊजवर माप घेतो तेव्हा आपल्याला छातीचा चौथा घ्यायचा असतो. आता छातीचा चौथा कसा, हे पुढचे 2 भाग आणि हे मागचे 2 भाग असे 4 भाग आणि मग छातीचा चौथा हे पाहायचं. जी हुक लावतो त्या पट्टीवर आपल्याला हे टेप ठेवायचा असतो आणि इथे छातीचा चौथा हे माप मोजायचं असतं. इथे देखील आपल्याला नॉर्मल ओढायचं असतं, फार ओढायचं नाही. हे पहा, हे आहे 8.5. मग आता हे 8.5 कसं भरलं तर हा छातीचा चौथा आहे. जर आपण ह्याचं अर्ध केलं तर हे पहा पूर्ण इथून येतं. हे 8.5 आणि हे 8.5 म्हणजे हे झालं 17. हे झाले 2 भाग आणि हे 17 मागं म्हणजे ही 34. 17 दुणे 34 अशा पद्धतीने ही आहे. म्हणजे या छातीचं माप आहे 34, त्याचं अर्ध होतं 17 आणि त्याचंही अर्ध हे 8.5. म्हणजेच 34चा चौथा काढला आहे आपण, हा 8.5 होतो. अशा पद्धतीने आपल्याला हे प्रत्येक छातीचं चौथा हे माप काढायचं असतं, म्हणजेच त्याला 4ने भागायचं असतं आणि अशा पद्धतीत आपण छातीचं माप घ्यायचं असतं. अशाच पद्धतीत आपण हे कमरेचं देखील माप टाकायचं असतं. तुम्ही पाहू शकता हे वरतंय 7, म्हणजे याचं माप आहे 28, म्हणजे हे कमरेचा चौथा आहे. अशा पद्धतीने आपण कमरेचं देखील माप घ्यायचं असतं. त्यानंतर बाहीची लांबी जेवढी असेल तेवढी घ्यायची. आता हे बाहीची लांबी आहे 4.
त्यानंतर दंडगेर घ्यायचा आहे. दंडगेर आहे 5.5. जे आहे हे असे माप घ्यायचे असते. त्याच पद्धतीत आपण शोल्डर आणि मुंड्याचं देखील माप घ्यायचं आहे. मुंडा मोजताना हे पहा, इथे शोल्डरच्या या टोकाला आपल्याला टेप ठेवायचा आहे आणि बाही ही पहा अशी सरळ करून ठेवायची आहे. आणि इथे अगदी ह्या रेषेत आपला किती आकडा येतो ते पाहायचं आहे. पहा ह्या रेषेमध्ये हा 6चा आकडा येतो, म्हणजे याचा मुंडा आहे 6. आले की लक्षात? हे पहा ह्या रेषेमध्ये अगदी आपल्याला हेच जर वर आलं असतं, हा भाग वर आला असतं तर 5.5 झाला असता. म्हणजे आपण मुंडा देखील याच्यावर मोजू शकतो. त्यानंतर आपल्याला शोल्डर मोजायचं आहे. शोल्डर देखील आपल्याला मोजता येतं. हे पहा, शोल्डर म्हणजे नुसतं हे शोल्डर नाही, ही शोल्डर पट्टी असती. शोल्डर म्हणजे हे पूर्ण गळा रुंदी सहित शोल्डर धरावं लागतं. त्यासाठी एक छोटीशी ट्रिक आहे, तुम्ही सहज करू शकणार. हे पहा, आपल्याला आता हे जे ही पट्टी ठेवायची अगदी ह्या लगत, या गळ्याला चिटकून पट्टी ठेवायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला हिथून एवढं माप ह्या रेषेला लागून हे जेवढं भरतंय तेवढं आपलं शोल्डरचं माप निघणार आहे. आपण पाहूया आता शोल्डरचं माप किती भरतं. हे पहा, याला अगदी परफेक्ट आपल्याला लावून ठेवायचं आहे. हे शोल्डरचं माप भरतंय आपलं 5.5. लक्षात घ्या. हे पहा, इथून हे 5.5 भरतंय. हे शिवणीतलं इथं अर्धा इंच हे जातंय, ते देखील आपल्याला तिथून धरायचं, म्हणजे करेक्ट 5.5 भरतंय. म्हणजेच अशा पद्धतीने आपल्याला हा शोल्डर मोजता येतो. शोल्डर तुम्ही पुढून पण मोजू शकता, पण या पद्धतीत काय होतं, थोडं ना असं याच्यामध्ये अंतर कमी पडू शकतं किंवा जास्तही पडू शकतं. पण अशा पद्धतीत शोल्डर जर मोजलं तर अगदी परफेक्ट येतं आणि आपल्याला शोल्डरचं माप काढता येतं. त्यानंतर आपण असा हे जे मुंडा आहे हा मुंडा देखील मोजू शकतो. हे मुंड्याचं माप जितकं भरतं ना तेवढंच जर आपला जेव्हा आपण मुंड्याचं माप घेतो तेवढं ते भरलं ना की समजायचं हा मुंडा तेवढा आहे. तर कसं तुम्हाला मी दाखवते. हे पहा, जेव्हा आपण असा मुंडा घेतो, मुंड्याची उंची घेतो, ती मुंड्याची उंची, त्यानंतर आपण इथे जेव्हा मुंड्याला आकार देतो हा आकार आपण मोजून पाहायचा आहे. मोजून पाहिल्यानंतर तो हा एवढा भरला तर समजायचं आहे आपल्याला हा मुंडा आपला बरोबर आहे. तो आपण मोजणार कुठपर्यंत, आपले जिथं आपण माप टाकलेलं आहे, म्हणजे समजा ही छातीचं माप 8.5 आहे, इथून एवढं, तर या 8.5च्या पॉईंटवर आपल्याला हा मुंडा असा मोजायचा आहे. जे आपलं मार्जिन आहे ते सोडायचं आहे आणि मग तेवढा तो भरला तर समजायचं आहे आपला मुंडा हा बरोबर आहे. अशा पद्धतीने आपण हे मुंड्याचं माप टाकू शकतो. आणि गळा आहे असाच आपल्याला घ्यायचा असतो. गळ्याचं माप देखील कसं मोजायचं ते देखील सांगते मी. गळा आपण 2 प्रकारे मोजू शकतो. हे पहा, इथून हा तिरका गळा मोजला तर हे येतं 9. पण टाकताना देखील आपल्याला तिरकंच माप टाकायचं. त्यानंतर असा सरळ जरी मोजला तर हा येतो 8.5. अर्ध्या इंचाचा फरक पडतो, पण गळा हा तेवढाच येतो. त्याच्यामुळं
कसंही मोजला तरी त्याच्यात फारसा काही फरक पडणार नाही. पण जसा मोजला तसा तुम्ही त्याच्यावर माप टाकताना देखील त्याच पद्धतीत तुम्ही टाकायचे. अशा पद्धतीने हा मागचा गळा आपण मोजलेला आहे. त्याच पद्धतीत आपला पुढचा गळा देखील मोजायचा असतो. हे पहा, एक तर असा घ्या किंवा असा घ्या. असा घेतला तर हा 5.5 भरतो आणि असा घेतला तर 6 भरतो. गळ्याचं माप देखील आपण अशा पद्धतीने घेतो. आता हे फोर्टक्स ब्लाऊज आहे, त्याच्यामुळे इथे काही माप घ्यायची गरज नसते आपल्याला. पण जेव्हा कटोरी ब्लाऊज असतं तेव्हा आपल्याला कटोरी ब्लाऊजचं माप इथून घ्यावं लागतं. जिथंही इथं कटोरी संपती त्या ठिकाणी तेवढं माप आपल्याला घ्यायचं असतं. ते मी स्टेप बाय स्टेप सगळं शिकवणार आहे. फक्त आजचा व्हिडिओत मी हे शिकवते तुम्हाला की मापं कशी घ्यायची, कोणकोणत्या गोष्टी तुम्हाला लागतील, ते जास्त महत्त्वाचं आहे. कारण जेव्हा आपण क्लास करतो तेव्हा हे बेसिक गोष्टी माहिती असणं फार गरजेचं असतं. त्यानंतर आता एक असा व्हिडिओ देखील मी टाकलेला आहे की ज्याला मापं समजत नाही कशी घ्यायची, म्हणजे कितीला काय म्हणतात हे कळत नाही. 1 इंच कुठे, 1.25 इंच कुठे, 1.5 इंच कुठे, पाऊण इंच कुठे, 2.25 इंच, 2.25 इंच, हे सगळ्या प्रकारची मापं कशी घ्यायची त्याचा एक व्हिडिओ मी बनवला आहे. तो व्हिडिओ तुम्ही नक्की पाहून घ्या. आता ही मापं लिहायची कशी हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे. कारण मापं लिहिताना बऱ्याचदा आपण चुकतो. तर ही मापं कशी लिहायची, हे पहा. इथे स्टार्ट जे आहे हे 0 पासून सुरू होतं. इथे लिहिलेलं नाही, पण हा 0 पासून आपण माप घेताना इथून सुरुवात करतो. मग असे जेव्हा माप घेतो, आता हे 4, 5, 6, 7 हे आपण इझिली लिहू शकतो. जसं की आपलं 5 इंच म्हटल्यानंतर 5 इंच असं लिहू शकतो आपण. पण जेव्हा 5.5 इंच, 5.25 इंच, 5.25 इंच हे कसं लिहायचं? जेव्हा आपल्याला 5.25 इंच लिहायचं असतं तेव्हा 5.25 लिहायचं असतं. जेव्हा 5.5 लिहायचा असतो तेव्हा 5.5 लिहायचा असतो किंवा 50 लिहायचा असतो. जेव्हा आपल्याला आता 5.25 लिहायचं आहे, लक्षात घ्या, 5.25 म्हणजे 5 नाही, 5ला या 2 रेषा कमी. तर ते आपण काय लिहिणार? 4.75 अशा पद्धतीने हे माप लिहायचं असतं. आणि तुम्हाला जर हे माप नसेल लिहिता येत तर तुम्ही डायरेक्टली 5.25, हे पहा, 5.25, 5.5, 4.25 अशा पद्धतीत देखील हे मापं लिहू शकता. पण तुम्हाला माहिती असणं गरजेचं असतं की हे मापं असे जेव्हा तुम्ही व्हिडिओ पाहता तेव्हा व्हिडिओमध्ये बरेच जण अशा पद्धतीने मापं सांगतात. तर मग ते मापं कळणं फार गरजेचं असतं. म्हणून त्यासाठी तुम्हाला हे मापं नेमकी लिहायची कशी असतात ते देखील मी या व्हिडिओत सांगितलं आहे. आजच्या व्हिडिओत आता आपण काय करणार आहोत, या ब्लाऊजची मापं काढणार आहोत. तुमचं जे पण ब्लाऊज असेल त्या ब्लाऊजची तुम्ही ही सगळी मापं काढून घ्या, जेणेकरून आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये त्या मापावर आपल्याला कटिंग करता येईल. चला तर मापं काढून घेऊया आपण. हे पहा, आता उंची आहे 13.5, उंचीपासून सुरुवात करूया. आधी हे सगळं लिहून घ्यायचं आहे. उंची 13.5, त्यानंतर छातीचा चौथा 8.5, किंवा इथं तुम्ही आता डायरेक्टली 34 छातीसुद्धा लिहू शकता. पूर्ण छातीचं माप इथं लिहू शकता. फक्त घेताना आपल्याला चौथा घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला कमरेचं माप टाकायचं आहे. कमरेचं माप आहे 7. गळ्याचं माप टाकायचं आहे. हे पहा, तिरकं घेतलंय मी 6.
त्यानंतर मागच्या गळ्याचं आपण माप टाकूया. हा भरतोय 8.5 आणि तिरका घेतला तर 9 भरतोय. आपण 9 घेऊया. आता बाही लांबीचं माप देखील घेऊया. बाही आहे 4 आणि या भागाला म्हणतात दंडघेर. दंडघेर आहे 5.5. आता शोल्डर आहे 5.5 आणि मुंडा घेतलाय आपण 6चा, जो आपण मगाशी मोजला आहे. हे पाहू घ्या, 6चा बरोबर मुंडा भरलाय. शोल्डर आपण मगाशी मोजलंच होतं. अशा पद्धतीने आपण ही सगळे ब्लाऊजची मापं काढलेली आहेत. तुम्हीसुद्धा तुमचं जे पण माप असेल त्या ब्लाऊजचं तुम्ही मापं काढून घ्या. जे पण ब्लाऊज असेल ते लिहून घ्या, म्हणजे तुम्हाला मापं कशी काढता येईल ते कळन. आणि याची प्रॅक्टिससाठी तुम्ही अशी आणखीन 1-2 वेगळे प्रकारचे वेगळ्या मापाचे ब्लाऊज घ्या आणि तुम्हाला ते मापं काढता येतात का ते देखील पाहू शकता. आणि वेगवेगळे मापं काढा. त्याची प्रॅक्टिस तुम्ही करा, म्हणजे तुम्हाला जेव्हा तुम्ही स्वतः ब्लाऊज शिवताल तेव्हा मापं घेणं अगदी सोपं जाईल. तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये मला सांगा. आणि जर आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.